विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी विषय हिंदी हा पेपर एक्सप्लेन करणार आहे, जो की द्वितीय सत्र या परीक्षेचा असणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला प्रश्न पहिला पाहूया आपण। विभाग पहिला बघा, गद्य। त्यामध्ये प्रश्न पहिला, निम्नलिखित पठित गद्यांश के आधार पर सूचनाओं के अनुसार कृतियां करो। त्यामध्ये तुम्हाला इथं पॅराग्राफ दिलेला आहे, मी पूर्ण पॅराग्राफ लिहिलेला नाही, फक्त स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन दिलेली आहे। पहिला बघा, स्टार्टिंग लाईन लकड़हारा पेड़ को देखकर चलो आज इसी, आणि शेवटची लाईन असणार आहे लो तुम्हारी चांदी की कुल्हाड़ी, ही शेवट आणि एंडिंग लाईन आहे। पहिला प्रश्न त्यामध्ये बघा, संजाल पूर्ण करो। कुल्हाड़ी पानी में गिरने के कारण खड़ी हुई समस्याएं, इथे तुम्हाला 4 बॉक्सेस दिलेत आहेत, ते फिल करायचं आहे। दूसरा प्रश्न बघा, परिच्छेद से ऐसा प्रश्न तैयार करो जिसका उत्तर निम्नलिखित शब्द हो। पहिला दिलेला आहे नदी आणि दुसरा दिलेला आहे कुल्हाड़ी, याच्यावरून तुम्हाला प्रश्न तयार करायचे ज्यांचे उत्तर तुम्हाला नदी आणि कुल्हाड़ी हे शब्द येतील अशी। प्रश्न तिसरा बघा, निम्नलिखित शब्दों से विशेषण बनाइए। पहिला दिलेला आहे भाग्य आणि दुसरं दिलेलं आहे दुःख, याच्यावरून तुम्हाला विशेषण बनवायचं आहे, जसं दुर्भाग्य आणि दुःखचं सुखद वगैरे कुठपण तुम्ही बनवू शकता। चौथा बघा, स्वमत अभिव्यक्ति। स्वमतचा प्रश्न विचारलेला आहे, दूसरों की मदद करने से आनंद की अनुभूति होती है, इस पर अपने विचार लिखो। इथं तुम्हाला स्वमत विचारलेलं आहे, तुमचं विचार इथं तुम्हाला प्रकट करून लिहायचे व्यवस्थित शब्दांमध्ये। पुढील प्रश्न पहिल्यामधील आ पाहूया आपण। निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। त्यामध्ये मी इथं पूर्ण पॅराग्राफ लिहिलेला नाही आहे, फक्त स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन तुम्हाला इथं सांगतो। मैं यद्यपि शरीर से बूढ़ा, आणि स्टार्टिंग लाईन आहे, ही शेवटची लाईन आहे बघा, कोई हवा इसे सूखा नहीं सकती। त्यामधील प्रश्न पहिला बघा, कृती पूर्ण करो। प्रश्न पाहूया। प्रश्न बघा, जन्मसिद्ध अधिकार की भावना की विशेषताएं, इथे विशेषताएं लिहायच्या आहे, तुम्हाला दिलेला आहे, फिल करायचा आहे। पुढील प्रश्न तिसरा बघा, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखो। पहिला दिलेला आहे हवा, दुसरा दिलेला आहे जवान, याचा तुम्हाला पर्यायवाची शब्द म्हणजेच की समानार्थी शब्द लिहायचे। चौथा बघा, हमारा जन्मसिद्ध अधिकार स्वतंत्रता, विषय पर अपने विचार लिखो। इथे तुम्हाला स्वमतचा प्रश्न विचारलेला आहे, व्यवस्थित उत्तर लिहा, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। प्रश्न ई बघा, त्यामधील पहिल्यामधील ई आहे हा प्रश्न, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचना के अनुसार कृतियां करो। पहिल्याने एंडिंग लाइन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पॅराग्राफ तुमचा स्टार्ट कुठून होणार, तुम्हें मालूम है की आजकल, इथून तुमचं पॅराग्राफ स्टार्ट होणार आणि एंड कुठे होणार, वे ही हम अमीर कहलाते थे, इथं तुमचा पॅराग्राफ एंड होणार। त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, पहिला बघा, कृती पूर्ण कीजिए। उस जमाने में वही अमीर कहा जाता था जिसके पास थे, म्हणजे काय काय असल्यावर त्यांना आमिर समजलं जात होतं, इथं तुम्हाला लिहायचं इथं 4 बॉक्सेसमध्ये। पुढचा प्रश्न दुसरा बघा, उचित विकल्प चुनकर विधान पूर्ण करो। पहिला दिलेला आहे, जो पसीना पैसा खून बहाता है उसे खाली हाथ रहना पड़ता है। इथे तुम्हाला इथं 3 शब्द दिलेले, त्यामधील योग्य शब्द कोणता आहे, पसीना आहे की पैसा आहे की खून आहे, याच्यामधील तुमचा योग्य शब्द निवडायचा आणि इथं वाक्य पूर्ण करून तुम्हाला लिहायचं आहे। पुढील प्रश्न तिसरा बघा, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखो, म्हणजे विरुद्धार्थी शब्द इथे तुम्हाला लिहायचे आहेत। पहिला बघा, काम, आणि दुसरा दिलेला आदमी, इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। पुढील प्रश्न चौथा बघा, जीवन में बचत का महत्व, इस विषय पर अपने विचार लिखो 25 से 30 शब्दों में। हे तुम्हाला स्वमतचा प्रश्न विचारलेला आहे की कशाचं जीवन में बचत, म्हणजे पैसा पण वाचून का ठेवावं याचं तुम्हाला इथं महत्व लिहायचं आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। विभाग दुसरा आपला इथं चालू होतोय, विभाग दुसरा पद्य। त्यामधील प्रश्न दुसरा अ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियां करो। तुम्हाला मी पूर्ण कविता लिहिलेली नाही आहे, स्टार्टिंग आणि जी शेवटची पंक्ती आहे ते सांगतो। प्रसव वेदना सहजब जननी, ही स्टार्टिंग लाईन आहे आणि एंडिंग लाईन आहे, नाही प्रार्थना इससे शुभ कर। तुम्हाला स्टार्टिंग आणि एंडिंग लाईन दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं प्रश्न विचारलेले ते सोडवायचे। पहिला प्रश्न बघा, कृती पूर्ण करो। कृषक, इथे तुम्हाला हे व्यवस्थित सोडवून लिहायचं, संजाल पूर्ण करायचा आहे। पुढील प्रश्न दुसरा बघा, त्यामधील निम्नलिखित शब्द का अर्थ कविता में से खोज कर लिखो। हे तुम्हाला दिलेला आहे शब्द पीडा आणि पसीना, याच्यामध्ये तुम्हाला योग्य शब्द कोणता आहे अर्थचा तुम्हाला दिलेला पॅराग्राफ आहे, त्यामधून हुडकून लिहायचा। पुढील प्रश्न तिसरा बघा, निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखो। वचन बदलून लिहायचं आहे, पहचान कर लिखो नाही म्हणलेला आहे। तुम्हाला पहचान कर लिहिलं तरी इथं बहुवचन आहे की एकवचन आहे ते सांगायचं, आणि जर का तुम्हाला बदलून लिहायचं सांगितलं तर जननी, जननीचं तुम्हाला इथं लिहायचं जनक, प्रार्थनाचं तुम्हाला काय ते उत्तर लिहायचं येतं। पुढील प्रश्न चौथा बघा, कविता की पहली 4 पंक्तियों का अर्थ लिखो। जे पण तुम्हाला दिलेले आहे कविता पॅराग्राफमध्ये, तर तुम्हाला स्टार्टिंगचे जे पण 4 ओळींचा अर्थ इथं तुम्हाला तुमच्या भाषेत व्यवस्थितपणे मांडून लिहायचा आहे। पुढील प्रश्न बघा, दुसरा मधील आ प्रश्न सुरू होत आहे। निम्नलिखित गद्यांश पद्यांश पढ़कर कृतियां कीजिए। वो छोटा मैं हूँ बड़ा, स्वास्थ्य के स्कूल,
तुम्हाला पहिली आणि शेवटची लाईन मी दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, कृती पूर्ण कीजिए, ये बातें निर्मूल. तुम्हाला दिलेला पॅरेग्राफ आहे, त्यावरनं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न त्यामधील दुसरा बघा दिलेला आहे, निम्नलिखित विधान सही करके लिखिए. वो छोटा मैं हूँ बड़ा, ये बातें निर्मूल. दुसरा चलेला आहे बघा, धर्म ने खोले बहुत स्वास्थ्य के स्कूल. त्याच्यावरून तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा, पद्यांश में उपयुक्त विलोम शब्दों की जोडियां लिखिए. तुम्हाला दोन्ही पण जे पण असणार आहे, जसे की आदि अंत असं तुम्हाला देतात, त्यामधील तुम्हाला जसे की छोटा आणि बडा यांचं तुम्हाला जोडी इथं लिहायची आहे. तसं तुम्हाला इथं दोन जोड्या कोणत्या तर हुडकून लिहायचे. पुढील प्रश्न 14 बघा, स्वमत अभिव्यक्ति. नफरत से नफरत बढ़ती है और स्नेह से स्नेह बढ़ता है, इस विषय पर अपने विचार लिखो. स्वमतचा प्रश्न विचारलेला आहे, तुमचं इथं मत तुम्ही व्यवस्थितपणे मांडून लिहायचं आहे. पुढील विभाग तिसरा आपला चालू होता है इथं भाषा अध्ययन म्हणजे की व्याकरणचा. प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला प्रश्न त्यामधील निम्नलिखित मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए. पहिला बघा, गर्भ में चूर होना. दुसरा दिलेला आहे, खाली हात रहना. त्याच्यामध्ये तुम्हाला एका कोणता तरी मुहावरेचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात प्रयोग करायचा आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा, निम्नलिखित वाक्य में उचित जगह विराम चिन्ह लगाइए. मैंने आपको गलत समझा, मुझे क्षमा कर दीजिए. हा इथे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा प्रयोग करून व्यवस्थितपणे लिहायचा आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा, निम्नलिखित वाक्य का रचना के अनुसार भेद लिखिए. वाक्य दिलेलं आहे, मैं शरीर से बूढ़ा हूँ किंतु उत्साह से जवान हूँ. हे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचा भेद कोणता आहे ते ओळखायचं आहे. सरळ आहे की संयुक्त आहे, मिश्र आहे, हे ओळखायचं आहे. पुढील प्रश्न चौथा, उपसर्ग और प्रत्यय अलग करके मूल शब्द लिखो. इथे तुम्हाला दिलेला आहे शब्द सुपुत्र. दुसरा शब्द दिलेला आहे प्रयत्न. यामध्ये तुम्हाला प्रत्यय किंवा उपसर्ग आहे ते वेगळं करून इथे तुम्हाला मूळ रूप लिहायचं आहे. प्रश्न 14 बघा, निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखो. पहिला दिलेला आहे अनाज, दुसरा दिलेला आहे नजर. याच्यामध्ये तुम्हाला लिंग ओळखून लिहायचं आहे. ओळखून पहचान कर लिखिए म्हणजे हे सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ओळखून लिहायचं आहे स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे. तिथं जर का बदलून लिहायला सांगितलं तर तुम्हाला लिंग बदलून लिहावं लागलं असतं. पुढील प्रश्न 6 बघा, निम्नलिखित वाक्य में से उद्देश्य और विधेय अलग करो. पहिला दिलेला आहे बघा इथं वाक्य, पृथ्वी सूर्य के चारों ओर घूमती है. याच्यावरून तुम्हाला वाक्यामधून तुम्हाला उद्देश आणि विधेय वेगळं वेगळं करून लिहायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 14, सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए. इथे तुम्हाला वाक्य दिलेलं बघा, राजीव पाठशाला गया. त्याचं तुम्हाला अपूर्ण वर्तमान कालामध्ये परिवर्तन करायचं आहे वाक्य. व्यवस्थित उत्तर लिहा. पुढील प्रश्न आपला विभाग 14 चालू होत आहे, उपयोजित लेखनाचा शेवटचा विभाग आहे हा. प्रश्न 14 बघा, निम्नलिखित पत्र का प्रारूप तैयार कीजिए. दिलेला बघा, 19 सरस्वती सदन गुरुवार पेट नागपुर से अमित जाधव अपने छोटे भाई को व्यायाम का महत्व समझाते हुए पत्र लिखता है. तुम्हाला दिलेला आहे पत्र, तुम्हाला पुन्हा अटेम्प्ट करायचं आहे. एकूण जास्त मार्कांसाठी असतोय. त्यामधील प्रश्न आज विचारलेला आहे बघा, अपने विद्यालय में मनाए गए वार्षिक स्नेह सम्मेलन का वृत्तांत रोचक भाषा में लिखिए. तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं आहे वार्षिक स्नेह संमेलन याचा. और साठी विचारलेला आहे बघा प्रश्न इथं, निम्नलिखित रूपरेखा के आधार पर कहानी लिखी है. किसी गांव में अकाल दयालु जमींदार द्वारा रोज लोगों को रोटियां बांटना, एक बालिका का छोटी रोटी लेना, घर जाना रोटी तोड़ना, रोटी में सोने का सिक्का निकलना, लड़की का जमींदार के पास जाना, सोने का सिक्का लौटाना, इनाम पाना. इथं तुम्हाला आणि इथं शेवटला सीख. इथं तुम्हाला वरती शीर्षक द्यायचं आणि सीख लिहायचं आहे. कहाणी लेखन किंवा तुम्हाला वृत्तांत लेखन करायचं आहे. और साठी विचारलेला आहे. प्रश्न ई बघा, त्यामधील निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 60 से 80 शब्दों में निबंध लिखिए. पहिला विचारलेला आहे बघा, मेरी अभिलाषा. दुसरा, मेरा प्रिय नेता. तिसरा, पुस्तक की आत्मकथा. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि धन्यवाद.